टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, कुणाल कामराच्या वादग्रस्त शो नंतर त्याला आता असंख्य धमकीचे आणि जीवे मारण्याचे फोन केल्याची माहिती समजते। नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे कुणाल कामराने स्वतःचा फोन बंद केलेला नाही आणि त्याने त्याची भूमिका 4 वेळा स्पष्ट केली आहे। मी आजच काहीतरी त्याचं एक ट्वीट वाचलं, काहीतरी त्याने लिहिलंय की एक छोटा सा केचप गिरने की वजह से अगर थोड़ी गंदगी हुई है तो उस पर अगर आप पूरा टमाटर का भरा हुआ ट्रक ऊंडे लोगे तो कैसा रहेगा, वैसे कल की तोडक कारवाई थी। आणि हे पुरेसं बोलकं आहे। कामरा काय बोलला काय नाही बोलला याच्यावर नंतर मंथनं होतील, पण कामराचा स्टुडिओ तोडायचा अधिकार कुणाला आहे? तो स्टुडिओ कामराचा नाही, पण हा स्टुडिओ तुम्ही कसा काय तोडू शकता? आणि जर तुम्ही स्टुडिओ तोडणार असाल तर तुम्ही सरकार पक्षात आहात, त्याचा विसर पडलाय का? सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमचं आहे, गृहमंत्री तुमचा आहे, हे सगळं असताना पुन्हा तुम्ही ते तोडाफोडी करताय, याचा अर्थ तुमचा न्यायालय आणि पोलीस स्टेशनवर विश्वास नाहीये। मग सगळी न्याय व्यवस्था आणि पोलीस स्टेशन बरखास्त करून टाका आणि तुमचीच मनमानी सुरू करा। हे जे वादग्रस्त कविता आहे ती तुम्ही देखील गायली, त्यानंतर काल अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर टीका केली की सभागृहाला डिवचण्याचं तुम्ही काम केलं। सभागृहाला डिवचण्याचं काम करण्याचा प्रश्न येतोच कुठे? ज्या सभागृहामध्ये पर सेकंद 6,400 रुपये खर्च होतो, मी फार आकडेवारी सकट सांगते, पर सेकंद 6,400 रुपये ज्या सभागृहावर खर्च होतो, आमदारांचे वेतन, भत्ते, प्रवास खर्च, जेवणाचे भत्ते, उपस्थित राहण्याचे भत्ते, वेगवेगळे खर्च केले जातात। त्या सभागृहामध्ये गेल्या 10-12 दिवसात काय चर्चा झाली बरं महाराष्ट्राची? पहिला एक दिवस स्वारगेटच्या प्रकरणावर घालवला, पण त्याच्या दिशा कायद्यावर काहीच बोललं नाही, तात्पुरत्या मलमपट्टीचा विषय केला आणि त्याच मुलीला पुन्हा पीडित ठरवण्याचा, तिच्यावरच बालंट लावण्याचा प्रयत्न केला। दुसरे 2 दिवस अबू आझमींसाठी दिले, मग तिसऱ्या दिवशी काय तर कबरीचा विषय निघाला, 4थ्या-5व्या दिवशी काय तर नागपूरच्या दंगलीचा विषय झाला, 6व्या दिवशी काय तर दिशा सालियान, 7व्या दिवशी काय तर चित्रावागचा थिल्लरपणा, 8व्या दिवशी काय करताय तुम्ही? तर 8व्या दिवशी तुम्हाला कुणाल कामरा 8वा-9वा दिवस झालं, सभागृह संपत आलं। महाराष्ट्राच्या हिताच्या चर्चा काय झाल्या? आणि जे फडणवीस साहेब आम्हाला सभागृहाचा सन्मान करायला शिकवतायत, मुळात त्यांनी हा सन्मान त्यांच्या सभागृहातल्या सदस्यांना शिकवावा ना। म्हणजे काल फडणवीस बोलताना मला आश्चर्य वाटलं, लचपलं, म्हणजे काय पद्धतीचं तुम्ही किती दुटप्पीपणाने वागणार आहात की सभागृहात तुमच्याच पक्षाच्या एक सदस्या अत्यंत बिभत्स हातवारे करत अत्यंत थिल्लरपणा दाखवतात, त्याच्यावर तुम्ही चकार शब्द बोलणार नाही। आणि माझ्या पक्षातल्या नेत्याला बोलल्यावर मी गप्प बसावं ही तुमची अपेक्षा आहे का? तुमच्यावर पण त्यांनी पलटवार जोरदार केलेले आहेत चित्रावाग यांनी। नाही, मी त्या अशा लोकांना उत्तर द्यायला बांधील नाहीये। माझा प्रश्न हा सभागृहातल्या जी प्रमुख व्यक्ती आहे त्या मुख्यमंत्र्यांना आहे, कारण हे जे खालचे जे सगळे आहेत ना, ही फडणवीसांची नॉयझी गँग आहे, ही एक बार्किंग ब्रिगेड आहे। फडणवीसांना जे स्वतःला बोलता येत नाही, जसं एखाद्या चित्रपटामध्ये हिरोची इमेज जर फार मोठी दाखवायची असेल तर साईड कॅरेक्टर खुजे खुजे दाखवायचे असतात, भाजपा त्या पद्धतीने काम करतं। भाजपा काय करतं की इतर लोकांना डॅमेज करून स्वतःला, दुसऱ्यांची रेषा पुसून स्वतःची रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करतं आणि ती रेषा पुसण्यासाठी त्यांनी हे सगळे लोक कामाला लावलेले आहेत। मग सदाभाऊ खोत असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, चित्रा वाघ असेल, नितेश राणे असेल, या सगळ्यांचं काम हेच आहे। अजून एक विशेष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यामध्ये एक फार चांगली गोष्ट काय माहितीये का? त्यांना जेव्हा इतरांना बदनाम करायचं असतं तेव्हा नॉयझी गँग म्हणून ते हार्डकोर RSSचा वापर करत नाही। हे जे सगळे बोलणारे आहेत हे मूळ RSS नाहीयेत, बाटगा अधिक कडवा असतो या न्यायाने हे बाहेरून आलेले लोक आहेत, ज्यांच्याकडून हे काम करवून घेतलं जातं। मला वाटतं फडणवीसांनी आधी आरशात स्वतःला निरखावं, आपल्या सभागृहात आपण आपल्या सदस्यांना काय सूट दिलीये, आपले सदस्य काय पद्धतीची वक्तव्य करतात याकडे त्यांनी लक्ष द्यावं। नितेश राणेंची काय भाषा आहे, हलाल आणि झटका हा विषय काय महाराष्ट्राच्या दुष्काळाचा प्रश्न सोडवणार आहे का? या महाराष्ट्रामध्ये
चित्रा वाघची पायाला बांधून फिरते, तंगड्याला बांधून फिरते. अरे टांगे आगे बढ़ने के लिए होती है, किसी के काम में टांग अड़ाने के लिए नहीं होती है. हे कुणी सांगायचं नाही काय त्यांना. त्यामुळे आधी तुम्ही तुमच्याबद्दल बोला, तुमच्या सभागृहातल्या सदस्यांना सांगा, मग आमच्यापर्यंत. जो कुणाल कामरा आहे त्याच्या वादग्रस्त शो नंतर तुम्ही असाल किंवा संजय राऊत असाल, तुम्ही समर्थनात त्याच्या बोललेला आहात. मात्र एकनाथ शिंदे म्हणतायत की सुपारी घेऊन हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता सामनात तुम्ही आज ते कविता बी, तुमचा सामना जो आहे शिवसेनेचा, त्याच्यात कविता बी छापली आज. मला एक कळतच नाहीये. गद्दार, ठाणे, रिक्षा, चष्मा हे शब्द वापरायला बंदी आहे काय? बरं असं आहे का की गद्दार ही टर्म आधीच आत्ताच पहिल्यांदा वापरली गेली? अहो ही टर्म किती वेळा वापरली गेली आहे आधी? मला सांगा, आमच्या पक्षाने तर 2.5 वर्ष सातत्याने हा शब्द वापरलेला आहे. उलट एकनाथ शिंदे साहेबांनी हा विचार करावा. TV9च्या माध्यमातून मी त्यांना विनंती करून सांगेन की शिंदे साहेब, जी गद्दार ही टर्म लोकांच्या डोक्यातनं जावी म्हणून आपण धर्मवीर 1, धर्मवीर 2 या असे चित्रपट काढून करोडो रुपये खर्च केले होते. त्या सगळ्या खर्चावर कुणाल कामराच्या एका गाण्याने पाणी फिरलेलं आहे. आणि ते का असं झालं? कारण कुणाल कामराचा विषय हा भाजपाने ठरवून मोठा केला. शिंदे साहेब याचा विचार करा. ज्या कुणाल कामराने आपल्यापेक्षा सुद्धा असंख्य पटीने अधिक गाणी निर्मला सीतारामन, मोदीजी, अमित शहा, GST या सगळ्यांवर गायली, त्याचा विषय अजिबात फडणवीसांनी कधीच काढला नाही. पण शिंदे साहेबांना गद्दार म्हटलं, शिंदे साहेबांना गद्दार म्हटलं, हे सभागृहात इतक्या वेळा सांगितलं. शिंदे साहेब, आम्हाला सुपारी द्यायची काहीच गरज नाही. तुमचे शत्रू तुमच्या आजूबाजूला सभागृहात बसतात, याकडे कृपया लक्ष द्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि विरोधी पक्षनेत्याची निवड होती की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं. खरं तर सभागृहाला विरोधी पक्षनेता असला पाहिजे, किंबहुना संसदीय लोकशाही व्यवस्थेचं ते सगळ्यात मोठं सौंदर्य आणि बलस्थान आहे. सभागृहाला विरोधी पक्षनेताच नसेल तर सत्ताधारी बेलगाम होतात. आणि ते कसे बेलगाम होतात याचं उदाहरण आपण 2-3 दिवसांपासून बघत आहोत की सभागृहातली भाषा जी आहे ती अत्यंत घसरलेली भाषा आहे, दर्जाहीन भाषा आहे. त्यामुळे तो विरोधी पक्षनेता असायला हवा. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये ते गट्स आहेत का, हा आता खरा मुद्दा असेल. भारतीय जनता पार्टीला विरोधकांचा विरोधच सहन होत नाही. त्यांना कुठलीच विरोधाची किनार नको आहे. कदाचित म्हणूनच आज जगन्नाथ रेड्डी, ज्यांच्यावर खाण घोटाळ्याचे करोडोने आरोप झाले होते, त्या जगन्नाथ रेड्डीचा प्रवेश पुन्हा अमित शहाने स्वतःकडे करून घेतलाय. ताई, तुमच्या पक्षातून तुम्ही लढताना दिसताय, मात्र पक्षाची हेळसांड आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी सोडून जाताना दिसत आहेत. सांगलीतील काही पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, तर रायगडच्या ज्यांच्या प्रचारासाठी तुम्ही अगदी सभा घेतल्या होत्या, स्नेहल जगताप या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी माहिती समजते. मला कोण कुठे जाणार आहे यावर आता काहीच भाष्य करायचं नाही. प्रत्येकाची गणितं काही वेगळी असू शकतात. मला असं वाटतं की मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मी लढलं पाहिजे. कारण मी वारंवार सांगते की माझं शिवसेनेसोबतचं नातं हे एका राजकीय पक्षातला राजकीय कार्यकर्ता इतक्यापुरतं मर्यादित नाही. माझं नातं हे संविधानिक बांधिलकीचं नातं आहे. जर संविधानाची तोडफोड होत असेल तर अशा वेळेला मी एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरून माझी तुम्ही तर लढताच आहेत ताई, पण पदाधिकारी किंवा तुमचे पक्षातील लोक सोडून का जात आहेत? मी म्हटलं ना की प्रत्येकाची गणितं वेगळी असू शकतात. कदाचित काही लोकांना निधीची कमतरता आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता जर 5-6 महिन्यात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या तर ज्या पद्धतीने नितेश राणेने जाहीर केलं की आमच्या पक्षात आला तरच निधी मिळेल, आता निधी नाही मिळाला तर वॉर्डातली कामं कशी होतील. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोकांना हाही एक व्यावहारिक विचार करावा लागतो. त्यामुळे कदाचित ती सुद्धा गणितं असू शकतात. किंवा माझ्यासारख्या माणसाला कधी कधी वाटतं की अरे आत्ता ही जी माणसं बोलतायत यांना खणखणीत उत्तर द्यायला आपण सभागृहात असायला पाहिजे होतं. परंतु हवेवर ते वर्क होत नाही. तर त्यावेळेला परंतु त्याला रिॲक्ट कसं करायचं ही प्रत्येकाची एक पद्धत आहे. वकील निलेश ओझांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत की ड्रग्सच्या व्यापारात आदित्य ठाकरे आहेत. मी म्हटलं ना या सगळ्या नॉयझी गँगबद्दल आपण न बोललेलं बरं. कारण यांना बिलो द बेल्ट जायची सवय आहे.
यांच्याकडे बौद्धिक स्तर नसल्यामुळे आणि तर्कावर ही माणसं बोलू शकत नसल्यामुळे हे सगळे या पद्धतीने वागत राहतात. राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद तुम्ही पाहिलेला आहे. आता जी रायगडावर वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्याच्यावरून नवीन वाद सुरू झालाय. समाधी काढून टाकण्याची मागणी केली जाते. औरंगजेब कबरीत राहून सुद्धा चित्रा वाघचे, प्रसाद लाडचे आभार मानत असेल की ठीक आहे, तुम्ही केलेल्या थिल्लरपणामुळे ते का होईना माझा कबरीतला मुक्काम वाढलाय म्हणून. भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की ते टाइम बाउंड असे त्यांचे प्रोग्राम आखतात. अख्ख्या अधिवेशनामध्ये लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा होऊ नये यासाठी जणू त्यांनी वेळापत्रक आखलं होतं आणि त्या वेळापत्रकानुसार त्यांनी त्यांची कामं केलेली आहेत. या लोकांना कोणाशीच काहीच घेणं देणं नाही. ना यांना कबरीशी घेणं देणं आहे, ना यांना छत्रपती शिवाजी महाराजांशी घेणं देणं आहे. महाराजांशी जर घेणं देणं असतं तर प्रशांत कोरटकरला मुसक्या आवळण्याच्या ऐवजी सुरक्षा देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला नसता. मात्र वाघ्या कुत्र्याची जी तिथं समाधी आहे ती काढण्यात यावी अशी भूमिका छत्रपती संभाजीराजेंनी मांडली. तुमची नेमकी भूमिका, तुमच्या पक्षाची भूमिका त्याबाबत काय? नाही, ही भूमिका याच्या आधी संभाजी ब्रिगेडने सुद्धा मांडलेली आहे. परंतु आत्ता माझ्यासाठीचा महत्वाचा मुद्दा काय ती हे बघा, एखादी समाधी काढायची न काढायची हा सरकारसाठी अत्यंत 0 मिनिटाचा खेळ आहे. ऍब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये सरकार आहे. मुद्दा हा आहे की याच्यावर चर्चा करून जाणीवपूर्वक लोकांना भरकटतं का बरं? तुम्ही भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विम्याबद्दल फार रान पेटवलं, पण अधिवेशनात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काय मिळणार यावर काहीच बोलले नाही. इथे स्वारगेटचं प्रकरण नेमकं अधिवेशनाच्या आधी गाजलं, मात्र दिशा कायद्याची कडक अंमलबजावणी होणार की नाही यावर काहीच बोललं गेलं नाही. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे सगळे मुद्दे झाले, परंतु महापुरुषांवर म्हणजे एका एकनाथ शिंदेची नुसती कविता झाली तर त्याच्यावर तोडफोड सुरू झाली. परंतु छत्रपती शिवरायांचा अवमान करणारी जी माणसं आहेत किंवा बाबासाहेबांचा अवमान करणारी जी माणसं आहेत, या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या लोकांविरुद्ध एक कडक काटेकोर कायदा झाला पाहिजे असा प्रस्ताव अजिबात सरकारकडून आला नाही. म्हणजे सरकारला सुद्धा महापुरुषांचा अवमान करणारे लोक हवे आहेत का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ताई, जयकुमार गोरे या अधिवेशनात ते देखील प्रकरण गाजलं एका महिलेचं. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता गंभीर आरोप केलेले आहेत की जयकुमार गोरेंच्या प्रकरणामागे खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आहेत. म्हणजे यातील आरोपींच्या संपर्कात हे दोघे होते. फडणवीस साहेबांची अडचण अशी आहे की काय म्हणता येईल त्याला, आपल्यावरून जग ओळखतात ते. त्यांच्या पक्षात अशी काही माणसं आहेत की जी अशी प्रकरणं करत राहतात. रघुनाथ कुचिकांना फसवणे, महबूब शेखला फसवणे, सतत लोकांना फसवण्यासाठी. संजय राठोडला तर फसवलंच म्हणायचं ना, कारण संजय राठोडला ज्या अर्थी फडणवीसांनी पुन्हा मंत्री म्हणून घेतलंय याचा अर्थ संजय राठोड निर्दोष होता आणि त्याला फसवलं. तर संजय राठोडांना फसवणे, ह्या सगळ्या फसवण्याची कामं त्यांच्या पक्षातल्या ज्या काही बायका करतात, असंच दुसरे पण करत असतील असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. मात्र फडणवीस साहेब, असं नीच पातळीचं राजकारण हे आमच्याकडे शिकवलं जात नाही. भाजपकडे शिकवलं जातं का नाही त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. यातून रोहित पवारांचं सुप्रिया सुळेंचं नाव समोर आलं होतं काल. आज गोपीचंद पडळकर म्हणतायत की मला एका अधिकाऱ्याने माहिती दिली की माझ्यावर अटॅक होणार आहे आणि तो अटॅक रोहित पवार घडवून आणणार आहेत. मला याच्याबद्दल खरंच काही माहित नाही, कारण हे सभागृहातले सगळे डावपेच आहेत आणि सभागृहात मी नसल्यामुळे त्या डावपेचांबद्दल मी काही फार अधिकृतपणे भाष्य करू शकणार नाही. चित्रा वाघांचं जे प्रकरण झालं सभागृहातलं, अनिल परबांबद्दल बोलले, त्यानंतर तुम्ही त्यात उडी घेतली, तुम्ही चित्रा वाघांच्या विरोधात बोलला. नंतर जी चित्रा वाघांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर गंभीर प्रकारचे आरोप केले, अगदी खालच्या भाषेत तुमच्यावर बोलल्या, त्याच्यावर तुमच्या अजून प्रतिक्रिया आलेली नाहीये. केशव सुतांची एक कविता आहे, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. त्या बाईचा मेंदूच तेवढा आहे. त्या बाईचं म्हणजे सगळी जी कार्यकर्तृत्व आहे ते तेवढ्या पुरतच जर सीमित असेल तर त्याच्या पलीकडे ती माऊली काय जाणार आहे. परंतु मला असं वाटतं की शील, चारित्र्य, इमान हे शब्द, त्याचे अर्थ सोडा, ते शब्द उच्चारण्याची सुद्धा ज्यांची लायकी नाहीये त्यांच्यावर आपण अजिबात प्रतिक्रिया देऊ नये. त्यांची लायकी संबंध महाराष्ट्राने ठरवून टाकलेली आहे.
हे सगळं झाल्यानंतर कुठलंही युट्यूब चॅनल आणि पोर्टल काढलं आणि त्याच्या खालच्या जर कमेंट बघितल्या तर त्या कमेंटमध्ये त्यांची लायकी दिसते. आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा आपलं परखड मत व्यक्त केल्याचं दिसून येतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.